कोणी बनवलं का? नो मॅम. ओके. नो मॅम. तर आज आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेणार आहोत ट्रस्टची. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि न्यूमरिकल्स केले. सॉल्व प्रॉब्लेम. येस मॅम. मॅम ग्रुपवर पाठवलेले एक वरून. ओके, व्हेरी गुड. समजलेत न्यूमरिकल्स? आपण अजून एक्स्ट्रा न्यूमरिकल्स बघू जे टेक्स्टबुकच्या बाहेर असतील. एक मिनिट, मी पीपीटी शेअर करते. दिसते? येस. ओके. आपण काय काय फ्लाईट मध्ये कोण सांगेल मला? समरी कोण सांगेल? रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आपण काय काय पाहिलेलं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण डेली लाईफ मध्ये कुठे कुठे बघतो? कोणते 2 लॉज आहेत रिफ्लेक्शनचे? कोण सांगेल? 2 लॉ रिफ्लेक्शनचे. मॅम सांगेल 2 लॉ. एक लॉ सांगा. पहिला लॉ कोणता आहे रिफ्लेक्शनचा? लॉ ऑफ रिफ्लेक्शन मधला फर्स्ट लॉ आठवतोय का तुम्हाला? आपण पॅरिस्कोप पाहिलेला का मॅम? येस, रिफ्लेक्शन ऑफ पेरिस्कोप. लाईट. आणि पेरिस्कोपचा आपण कन्स्ट्रक्शन बघणार आहोत थोडक्यात. ओके, तो कसा आपण बनवायचा आणि तो बघणार आहोत. ओके. येस मॅम. काच आणि 2 लॉज नाही का? रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा, ओके. आता फर्स्ट बघा, पेरिस्कोप. फर्स्ट पेरिस्कोप काय आणि त्याचं वर्क काय असतं? ओके. पेरिस्कोप काय आहे? ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ऑप्टिकल म्हणजे जिथे आपण रिफ्लेक्शन, जिथे आपण कसले स्टडी करतो? रिफ्लेक्शनचा स्टडी करतो, रिफ्रॅक्शनचा स्टडी करतो, त्याला काय बोलतो आपण? ऑप्टिक्स. ओके. रेजचा जिथे स्टडी असतो, रेज आपण रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडन्स रे, जिथे रेजचा स्टडी असतो तिथे काय बोलतात? ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. दॅट अलाउज यू सी ओव्हर, अराउंड अँड थ्रू ऑब्स्टॅकल्स बाय युझिंग प्लेन मिरर्स. मिरर्स कोणते असतात? प्लेन मिरर असतात. कोणते असतात? प्लेन मिरर. किती टाईप? दोन मेन टाईप आहेत मिरर्सचे. कोणते कोणते 2 मेन टाईप आहेत मिरर्सचे? स्पेरिकल मिरर आणि प्लेन मिरर. बरोबर? मिरर. स्पेरिकल मिरर आणि प्लेन मिरर.
आणि स्पेरिकल मिररचे अजून 2 टाईप कोणते आहेत? स्पेरिकल मिरर्सचे अजून 2 टाईप तुम्हाला सांगितले मी. 2 टाईप अजून स्पेरिकल मिरर्स, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. कोणता? कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. ओके. हा आपण जो आरशाचा वापरतो प्लेन मिरर असतो. ओके, आरशात जो वापरतो तो प्लेन मिरर असतो. सो तसा 2 प्लेन मिरर आपल्याला लागतात पेरिस्कोप बनवण्यासाठी. ओके, आणि ते कसे ठेवलेले असतात? पॅरलल ठेवलेले असतात. ऍट द अँगल्स. किती अँगल बनवलेला असतो? नेहमी लक्षात ठेवा किती अँगलचा असतो? 45 डिग्री अँगल. ओके. येस मॅम. तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. बरोबर. इथे तुमचं वरती काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे आणि इथून तुम्ही काय करणार आहात? बघणार आहात. ओके. सो इथे काय ठेवणार आहात तुम्ही? असा मिरर ठेवणार आहात आणि हा जो अँगल आहे तो अँगल किती असणार आहे तुमचा? 45 डिग्री. आणि ह्याच ह्याला पॅरलल काय ठेवणार आहात तुम्ही? इथे ठेवणार आहात. मी 1 मिनिट. त्याच ह्याला पॅरलल काय ठेवणार आहात तुम्ही? मिरर. खाली दुसरा मिरर ठेवणार. हा, येस. त्यामुळे काय होणार आहे? आणि इट वर्क्स ऑन द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. कुठल्या लॉवर वर्क होतो? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ॲज ईच मिरर रिफ्लेक्ट लाइट्स डाउन द लेंथ ऑफ द ट्यूब, redirecting image of the viewer eyes. Okay, just wait. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. हा मिरर हे काढला मी पेरिस्कोप. कशा प्रकारे मिरर ठेवायचे आपल्याला? एक असा इथे मिरर असणार आहे. ओके, जे इथून लाईट काय होईल त्याच्यावर रिफ्लेक्ट होईल. आणि एक असा इथे मिरर असणार आहे, जेणेकरून इकडे लाईट स्ट्राईक झाल्यानंतर ती कुठे रिफ्लेक्ट जाणार आहे? ह्या मिररवर जाणार आहे आणि या मिरर कडनं तुम्हाला ऑब्झर्वर कडे जाणार आहे. ओके. सो अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असतं. त्यामुळे कुठली प्रोसेस इन्व्हॉल्व असते बघा? लाईट फ्रॉम द ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अप्पर मिरर. आता इथे कुठला जर ऑब्जेक्ट असेल, वरती कुठला जर ऑब्जेक्ट आला, मोठा मासा आला किंवा कुठली दुसरी शत्रूची इतर कंट्रीजची जर बोट आली, तर ती इथे काय होईल? ऑब्जेक्ट म्हणून वर्क करेल आणि त्या ऑब्जेक्टच्या असतील त्या कुठे रिफ्लेक्ट होणार आहेत? अप्पर मिररवर रिफ्लेक्ट होणार आहे आणि त्यानंतर इथे रिफ्लेक्ट होऊन खाली डाऊन ती दुसऱ्या लोअर मिररवर काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. ओके. आणि ह्या लोअर मिररवरनं कुठे जाणार आहे? जो तुम्हाला इथे व्ह्यू तुम्ही जो बघताय, जो कोण ऑब्झर्वर असेल त्या ऑब्झर्वरला काय होणार आहे? ते दिसणार आहे. ओके, समजलं? येस मॅम. प्रोसेस कसं हाऊ इट. येस मॅम. आता याचा प्रिन्सिपल काय आहे ते बघा. कुठला प्रिन्सिपल आहे? प्रत्येक इन्स्ट्रुमेंट असतो त्याला काही ना काही काय असतं? प्रिन्सिपल असतं मेन. काय प्रिन्सिपल आहे बघा? वर्किंग प्रिन्सिपल इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अकॉर्डिंग टू लॉ काय आहे? हा, तुम्हाला जो सांगितलेलं ना, इन इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. किती? अकॉर्डिंग टू लॉ 2 लॉ आहेत. पहिला लॉ कोणता आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा तोंडपाठच करून ठेवायचा आहे तुम्हाला लॉ. ओके. आणि दुसरा लॉ कोणता आहे? तर रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल
दे आर इन सेम प्लेन. ओके, सो फर्स्ट लॉ पण यूज केलाय. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ काय, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग पेरिस्कोप मध्ये काय, 2 प्लेन मिरर्स म्हणून आपण सेट केले 45 डिग्री सेल्सिअसला. लक्षात, 45 डिग्रीला आपण काय केलेले आहेत, सेट केलेले आहेत. लाईट रेज जेव्हा आतमध्ये येतो, पेरिस्कोप काय करतो, रिफ्लेक्ट करतो बोथ मिरर मधनं अँड ट्रॅव्हल्स टू द ऑब्झर्वर आय एनॅबलिंग द इनडायरेक्ट व्ह्यू. त्यामुळे ज्या अँगलनी इथे इन्सिडेंट होणार आहे त्याच अँगलनी काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. समजलं? सो कोणता लॉ वापरलाय, फर्स्ट लॉ वापरलाय. पेरिस्कोप मध्ये प्रिन्सिपल जे वापरलेलं आहे ते प्रिन्सिपल कोणत्या लॉ नुसार आहे, लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ओके, हे तुम्हाला जर तुम्ही कुठले मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे तुम्ही कुठले एक्झाम्स वगैरे दिल्यात, एमसीक्यू टाईप जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारू शकतात की पेरिस्कोप साठी प्रिन्सिपल कोणतं युज केलं जातं, तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ओके, मराठीमध्ये तत्व, तत्व कोणतं वापरलं जातं, जे परावर्तनाचा जो नियम आहे, पहिला नियम, तो आपल्याला वापरायचा. ओके, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. पेरिस्कोप मध्ये कोणतं तत्व वापरलंय, तर परावर्तनाचा पहिला नियम आपण वापरलेला आहे. पहिला नियम काय सांगतो, रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण, परावर्तित किरणनी जो कोन तयार होतो तो कशाच्या बरोबर असतो, अपाती किरणाच्या कोनाबरोबर. ओके, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. If you want to सिंपल मटेरियल काय बघा, इज युजली मेड ऑफ 2 प्लेन मिरर हवेत. मिरर कसे हवेत, प्लेन हवेत. ओके, आपल्याला मार्केटमध्ये वगैरे प्लेन मिरर भेटतात, किंवा जेव्हा तुम्ही लॅब वगैरे युज करायला जाल तेव्हा हायर स्टँडर्ड मध्ये जाल तेव्हा तिथे तुम्हाला प्लेन मिरर देतील. सो 2 प्लेन मिरर. ओके, आणि त्यानंतर रेक्टँग्युलर कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक ट्यूब असेल तरी जी आपली पाईपची असते तशी, टू फॉर्म अ बॉडी, ही जी बॉडी आहे बाहेरची. ओके, आणि सपोर्ट मटेरियल लाईक टेप, ग्लू, या आपण मटेरियल यूज करून आपण ते. पण मेन तुम्हाला प्लेन मिरर हवेत. आता मेन युजेस बघा काय आहेत, तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते. मेन युजेस काय आहेत, पेरिस्कोप आर युजफुल फॉर द फर्स्ट सबमरीन्स. आपण डिस्कस केलं होतं सबमरीन्स मध्ये, हेच तुम्हाला सांगितलं. सबमरीन्स म्हणजे अबोव वॉटर व्हाईल रिमेनिंग सबमर्ज. एखादी जर शिप खाली असेल, सबमर्ज असेल, तर वरती कोण येते कोण जाते ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण पेरिस्कोपचा यूज करू शकतो. सेकंड, मिलिटरी ट्रेंचेस. मिलिटरी ट्रेंचेस म्हणजे जेव्हा मिलिटरी ट्रेंचेस जेव्हा बॉर्डरवर लोक काम करत असतात ते खाली काय बनवतात, ते घरं वगैरे त्यांची बनवत असतात. ओके, जर वरतून ऑब्झर्व करायचं असेल समोरून कोण शत्रू येतोय, तर ते त्या खालून खड्ड्यातून काय करू शकतात, ते पेरिस्कोप युज करून कोण येते कोण नाही त्याचा अंदाज घेऊ शकतात. सो मिलिटरी ट्रेंचेस मध्ये पण. आणि नंतर ट्रँक आणि आर्मर्ड व्हेकल्स म्हणजे फॉर द विजन विदाउट एक्सपोजर, टँक्स मध्ये वगैरे. त्यानंतर अम्युजमेंट पार्क्स अँड प्रोसेसिंग मॉनिटर टू सी ओव्हर क्राउड्स अँड एन्क्लोज्ड मशिनरी. अम्युजमेंट पार्क्स वगैरे जे असतात ना, वरती मोठे मोठे पार्क्स असतात, त्याच्यामध्ये काय करण्यासाठी, जस्ट सगळं ऑब्झर्व करण्यासाठी तिथे वापर केला जातो. आपण फक्त सबमरीन्सचा बघितलेला. इथे बघा, तुम्हाला हवं तर मी हे पाठवीन. ओके, हे 4 आपण यूज करू शकतो. समजलं कुठले कुठले आहेत? एक तर सबमरीन्स, मिलिटरी ट्रेंचेस फॉर द सेफ ऑब्झर्वेशन ओव्हर द बॅरियर्स, त्यानंतर टँक्स आणि व्हेकल्स, आणि अम्युजमेंट पार्क्स अँड प्रोसेस मॉनिटरिंग. ओके, अम्युजमेंट पार्क्स माहिती आहेत ना तुम्हाला, मोठे मोठे पार्क्स असतात जिथे वेगवेगळ्या राईड्स असतात मोठ्या मोठ्या. सो त्या सगळ्या ऑब्झर्व करण्यासाठी पेरिस्कोपचा वापर केला. ओके, ओके मॅम. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेलिस्कोप आणि पेरिस्कोप? ओके,
व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पेरिस्कोप अँड टेलिस्कोप? पेरिस्कोप मध्ये आपण काय मेन द डिफरन्स आहे तिथे आपण 2 प्लेन मिरर वापरतो. मेन डिफरन्स काय आहे, आपण ज्या मिरर वापरतो त्या कोणत्या आणि ते मिरर कसे असतात, प्लेन मिरर असतात. आणि टेलिस्कोप मध्ये आपण लेन्स वापरतो आणि जरी मिरर्स वापरले तरी ते दोन्ही काय असतात, कर्व्ड असतात. मिरर जर वापरले तर ते कर्व्ड असतात. ओके, लेन्सेस कुठे आपण वापरले आहेत, लेन्स हे कर्व्डच असतात. सो मिरर्सच्या ऐवजी तिथे काय वापरलं जातं, लेन्स. मेनली तर लेन्स वापरतात आणि जर मिरर्स वापरले तर ते कर्व मिरर असतात, जे आपण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अंतर्वक्र आणि बहिर्वक्र म्हणजेच कोणते मिरर्स? कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह. कॉन्केव्ह. येस, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर. ओके, हा मेन डिफरन्स आहे. आणि पेरिस्कोपचं प्रिन्सिपल आपण मगाशी बघितलं की पेरिस्कोप हा रिफ्लेक्शनवर चालतो, परावर्तनावर चालतो, आणि टेलिस्कोप हा रिफ्रॅक्शनवर चालतो. ओके, रिफ्लेक्शनवर पण चालतो पण रिफ्रॅक्शन पण सध्या. रिफ्रॅक्शन म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगते, पण दिसतं, पण आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट पाण्यामध्ये काय. मॅम तुमचा व्हॉइस क्लिअरली नाही येते, ब्रेक होतोय. येतोय आवाज? आता येत. ओके, रिफ्रॅक्शन म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. आपण जर पाणी घेतलं तर आपल्याला प्रतिबिंब दिसतं, म्हणजे रिफ्लेक्शन होतं. पण तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जे त्याच्यामध्ये डीप केला, जर काठी त्याच्यामध्ये डीप केली तर तुम्हाला काठी थोडीशी बेंड झालेली दिसते, वाकडी झालेली दिसते, तिरपी झालेली दिसते. येस मॅम. येस मॅम, दिसते. मग ते जे बेंडिंग असतं त्याला बोलतात रिफ्रॅक्शन. ओके, आपण मीडियम चेंज करतो ना, आपली वरचा जो भाग असतो काठीचा तो एअर मध्ये असतो आणि दुसरा भाग असतो तो काठीचा पाण्यात असतो. म्हणजे आपण 2 मीडियम वर काम करत असतो. जेव्हा 2 मीडियमचा आपण हे करतो, 2 माध्यम आपण जेव्हा घेतो तेव्हा तुम्हाला हे रिफ्रॅक्शन भेटतं. आणि आरसा कसा एकच मीडियम असतं, बरोबर. सो रिफ्लेक्शन साठी आपण एकच माध्यम वापरतो आणि रिफ्रॅक्शन साठी आपण 2 माध्यम वापरतो. समजलं? हा मेन डिफरन्स आहे. रिफ्रॅक्शन साठी we use 2 mediums. हा, and for reflection आणि रिफ्रॅक्शन म्हणजे मराठीत अपवर्तन. ओके, अपवर्तन. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन आणि त्याच्यात अपवर्तन. ओके, रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन आणि रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन. ओके, सो रिफ्रॅक्शन मध्ये आपण 2 मीडियम वापरतो आणि रिफ्लेक्शन मध्ये आपण एकच मीडियम वापरतो. सो पेरिस्कोप कोणत्या प्रिन्सिपल वर चालतं, रिफ्लेक्शन की रिफ्रॅक्शन? पेरिस्कोप हे रिफ्लेक्शन वर चालतं. कशावर? रिफ्लेक्शन. कारण आपण मिरर वापरतो. प्लेन मिरर म्हटलं की ऑब्विसली प्लेन मिरर म्हटलं की काय येणार, एकच तुम्हाला बाजू दिसते. मिरर मध्ये आपल्याला एकच बाजू दिसते, म्हणजे एकच मीडियम लक्षात घ्यायचं. ओके, आणि टेलिस्कोप मध्ये आपण लेन्स वापरतो. लेन्स नेहमी ट्रान्सपरंट असतात. मग ट्रान्सपरंट आहे म्हणजे 2 मीडियम आले, मग त्याला आपण काय बोलणार, रिफ्रॅक्शन. समजलं? येस मॅम. यस मॅम. ओके, येस मॅम. आता हा 45 डिग्री अँगलच आपण का ठेवतो त्याचं रिझन बघायचंय. आता हे आपण 45 डिग्री तुम्हाला सांगितलं की हा जो मिरर असतो, हा आपण इथे जो ठेवलेला आहे त्याचा अँगल किती असायला पाहिजे, 45 डिग्री. तर का ठेवतो आपण, द रिफ्लेक्टेड कॅन बी डाउनवर्ड अँड अपवर्ड ट्वाइस अलाउइंग द इमेज ऑफ ट्रॅव्हल ऑफ लेंथ ऑफ द पेरिस्कोप, मेंटेनिंग द कशासाठी, ओरिजिनल ओरिएंटेशन. म्हणजे जो ओरिजिनल तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो मेंटेन करण्यासाठी, तो आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी खूप सारे ऑब्झर्व केल्यानंतर, खूप सारे एक्सपेरिमेंट, हे डिरेक्टली कोणी आपल्याला सांगितलं नाही की 45 ठेवा. त्याच्या अगोदर खूप सारे ऑब्झर्वेशन घेतले जातात. 30 वर ठेवून बघतात, 60 वर ठेवून बघतात, 90 वर ठेवून बघतात आणि खूप साऱ्या ऑब्झर्वेशन नंतर कन्क्लुजन निघतं आणि त्यानंतर आपल्याला
डिरेक्टली काय 45 डिग्री की 45 डिग्री अँगलवर जर आपण हे दोन्ही मिरर ठेवले तर आपल्याला ज्या साईजचा ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण ऑब्जेक्ट आपल्याला इथे दिसू शकतो. ओके, समजलं? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. तर व्हॉट टाइप ऑफ इमेज फॉर्म इन अ पेरिस्कोप? आपल्याला इमेज कशी दिसणार आहे? जशी समोर इमेज आहे तशीच दिसणार आहे का? समोरची उलटी दिसणार आहे आपल्याला? वरतून बोट चालले सरळ आणि आपल्याला उलटी दिसणार आहे का? ती उलटी दिसणार आहे का? नाही, जशी आहे तशीच, जशीच्या तशी. आपल्याला आरशात इमेज आपल्याला उलटी दिसतच नाही, बरोबर? या आरशात प्लेन मिरर मध्ये कधी आपल्याला उलटी इमेज दिसते का? स्पेरिकल मिरर मध्ये दिसते, पण प्लेन मिरर मध्ये कधीच दिसत नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? इन्व्हर्टेड. ओके, लॅटरली इन्व्हर्टेड, इरेक्ट, व्हर्च्युअली. ओके, द ऑब्जेक्ट image of the object due to use of plane mirrors. The image appears in the same size, ज्या साइज मध्ये आहे ती दिसणार आहे, आणि ओरिएंटेशन ॲज द ओरिजिनल ऑब्जेक्ट एक्सेप्ट लॅटरल इन्व्हर्जन. कसा असणार आहे? व्हर्च्युअल, कारण मिरर मध्ये तुम्हाला सांगितलंय मिरर मध्ये आपल्याला व्हर्च्युअल इमेज भेटते, इरेक्ट भेटते आणि लॅटरली इन्व्हर्टेड भेटते. ओके, नाही उलटी भेटते. आता हु इन्व्हेंटेड पेरिस्कोप? टेलिस्कोप. हु इन्व्हेंटेड टेलिस्कोप? कोणाला माहितीये हु इन्व्हेंटेड टेलिस्कोप? टेलिस्कोपचा शोध कोणी लावला? मॅम गॅलिलिओ. हा, बरोबर. येस. आणि इथे दिलंय तुम्हाला पेरिस्कोप. हु इन्व्हेंटेड पेरिस्कोप? इट्स अ नेम सायमन लेक. ओके, सायमन लेक. येस, फॉर द सबमरीन. पहिला तर हा जो शोध लागलेला आहे तो कशासाठी? फॉर द सबमरीन. सायमनने जो शोध लावला, इन्व्हेन्शन केलं तो सबमरीन साठी, आणि दुसरा सर हॉवर्ड ग्रब, त्यांनी फॉर द मिलिटरी पर्पज, म्हणजे त्यांनी जो यूज केला त्यांनी मिलिटरी पर्पज साठी यूज केला. ओके, आणि आता आपण मरीन मध्ये वापरू शकतो. ड्युरिंग मिड 19th century पेरिस्कोप बिकम्स अ इसेन्शियल अँड सबमरीन नेव्हिगेशन. तुम्हाला माहिती आहे दिशा दाखवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. तो फर्स्ट दोघा जणांनी यूज केला. सायमन लेकनी कशासाठी यूज केला? तर सबमरीन साठी यूज केलं, आणि सर हॉवर्ड ग्रब यांनी कशासाठी यूज केलं? मिलिटरी पर्पज साठी. मग अशा आपण बघितलं मिलिटरी ट्रेंचेस, जर आतमध्ये खड्ड्यामध्ये जर घरं बनवलेली असतात वरती बॉर्डरवर, जर वरून समोरून कोण शत्रू येत असेल तर आपण खाली त्या गुहेमध्ये बसून काय करू शकतो? ऑब्झर्व करू शकतो. ओके, त्याला ट्रेंचेस बोलतात. आता काही मिसकन्सेप्शन मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही. मॅम दिसत आहे. दिसते. येस मॅम. Yes, ma'am. नाही मॅम तुमचा आवाज आवाज ब्रेक होतोय. यूज केला. मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत. मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत.
स्क्रीन नाही दिसत टीचर. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन दिसत नाही. आवाज ब्रेक होतोय मॅम. मॅम आवाज ब्रेक होतोय. ते बच्चा मैम ना डिस्कनेक्ट हो गए हैं, 2 मिनट वेट करना, मैं मैम को बुलाती हूँ. ओके ओके मॅम. ओके मॅम.